परभणीच्या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस वेगवेगळी माहिती आपल्या हाती येत आहे। परभणीमध्ये नेमकं काय झालेलं आहे हे काही दिवसापासून आपण बघत आहोत। कालच्या व्हिडिओमध्ये देखील आपण परभणीमध्ये एका महिलेला पोलिसांनी घरात घुसून कशा पद्धतीने मारहाण केली याचा व्हिडिओ आणि तिने जे काही स्टेटमेंट दिलेले आहेत त्याचा देखील व्हिडिओ आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितला होता। काल ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती आणखीन एक ट्विट केलेलं आहे आणि या ट्विटमध्ये ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर असं म्हणतात की परभणीच्या प्रियदर्शनी नगरमध्ये पोलिसांनी क्रूर कृत्य केलेलं आहे। एका नवजात मुलाच्या आईला तिच्या घरात घुसून पोलिसांनी अमानुष पद्धतीने मारहाण केलेली आहे। पोलिसांच्या हिंसाचारापासून स्वतःला वाचवण्यासाठी तिने स्वतःला बाथरूममध्ये कोंडून घेतलं होतं, पण पोलिसांनी बाथरूमचा दरवाजा तोडला आणि तिला बेदम मारहाण केली। या आई नवजात मुलाचा काय गुन्हा आहे? पोलिसांची क्रूरता ही समन्वय करून आणि नियोजित पद्धतीने केली होती का? सोमनाथ सूर्यवंशी यांची हत्या कोणी केली असा देखील प्रश्न त्यांनी विचारलेला आहे। एकूणच हे जर एक्स अकाउंटवरचं ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं ट्विट आपण बघितलं तर आपल्या लक्षात येईल की नेमकं परभणीमध्ये काय झालेलं आहे। या अनुषंगाने जर आपण मागच्या काही दिवसाचे व्हिडिओ काढून बघितले तर आपल्याला असं दिसेल की नेमकं परभणीमध्ये काय सुरू आहे, पोलिसांच्या या क्रूर कृत्याच्या पाठीमागे कोण आहे, याचा मास्टर माइंड कोण आहे हे अद्याप कोणीही सांगितलेलं नाही। परंतु दिवसेंदिवस जी अपडेट माहिती आपल्या समोर येते आहे ती माहिती काहीतरी विचित्रच पद्धतीची आहे। नुकतंच एका कार्यकर्त्याचं ट्विट देखील समोर आलेलं आहे आणि काल रोहित पवार ज्यावेळेस परभणीमध्ये गेले आणि त्यांनी परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांना प्रश्न विचारला की कोम्बिंग ऑपरेशनच्या बाबतीमध्ये तुम्ही आदेश दिले होते का? त्यावेळेस जिल्हाधिकाऱ्यांनी असं उत्तर दिलेलं आहे की कोम्बिंग ऑपरेशनच्या बाबतीमध्ये कोणतीही माहिती माझ्याकडे नाही किंवा मी तशा पद्धतीचे आदेश दिलेले नाहीत। मग ही नेमकी कोम्बिंग ऑपरेशनची मोहीम जी आहे ही ऑपरेशनची मोहीम नेमकी कोणी चालवली याचं उत्तर अजून सापडलेलं नाहीये। एखाद्या जिल्ह्याच्या अधिकाऱ्याला जिल्हाधिकाऱ्याला जर हे माहीत नसेल तर मग हे जे सगळं चालू आहे हे कोणाच्या मार्गदर्शनाखाली आणि कोणाच्या आदेशाखाली सुरू आहे हा प्रश्न आता जनतेच्या मनामध्ये पडलेला आहे। याविषयीची चर्चा आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत, परंतु आजच्या व्हिडिओमध्ये जी क्रूरता पोलिसांनी दाखवलेली आहे त्या अनुषंगाने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी जे ट्विट केलेलं आहे ते किती भयानक आहे हे आपण बघू शकतो। याच अनुषंगाने काही दिवसापूर्वी मी काही जाणकार लोकांच्या बाबतीमध्ये चर्चा केली होती आणि त्यांच्याकडून एक सर्वे करून घेतलेला होता की नेमकं पोलीस आणि जनता यांच्यामधलं नातं आता काय राहिलेलं आहे। पोलिसांना जे कर्तव्य दिलेले आहेत की पोलिसांनी जनतेचं संरक्षण केलं पाहिजे आणि म्हणूनच त्यांना सदरक्षण आहे खलनिग्रहण आहे असं आपण म्हणतो, परंतु पोलीस सध्या जनतेचं संरक्षण करतात का? आणि पोलिसांच्या बाबतीमध्ये एक सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला नेमकं काय वाटतं असे काही प्रश्न मी या सर्वेमध्ये विचारलेले होते आणि या सर्वेचे जे काही उत्तर आहेत ते उत्तर देखील लोकांनी दिलेली होती। त्याच अनुषंगाने मी काही जे प्रश्न विचारले होते ते प्रश्न मी आज आपल्या समोर ठेवतो आहे की नेमकं सर्वेमध्ये लोकांनी काय सांगितलेलं आहे। मी लोकांना पहिला प्रश्न विचारला होता की एक सामान्य नागरिक म्हणून पोलिसांच्या बाबतीत आपल्याला काय वाटतं? त्यामध्ये पोलीस जनतेचे संरक्षण करतात असं 32% लोकांना वाटत होतं, तर पोलीसच जनतेला लुटतात असं म्हणणारे लोक जवळपास 24% आहेत। दुसरा प्रश्न मी विचारला होता की महाराष्ट्रात दिवसेंदिवस गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे असं आपल्याला वाटतं का? तर जवळपास 88% लोक म्हणतायत की होय, दिवसेंदिवस गुन्हेगारींचं प्रमाण वाढत आहे असं म्हणणारे लोक 88% आहेत। याचाच अर्थ महाराष्ट्रामधली जी काही गुन्हेगारी आहे ही गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे। तिसरा प्रश्न विचारला होता की पोलीस यंत्रणा गुन्हेगारी रोखण्यात अपयशी ठरते आहे असे आपल्याला वाटतं का? तर याच्यापैकीमध्ये जवळपास 68% लोकांना असं वाटतं की पोलीस यंत्रणा जी आहे ही गुन्हेगारी रोखण्यामध्ये कमी पडते आहे, परंतु 16% लोक असं म्हणतायत की नाही, पोलिसांमुळे काही प्रमाणामध्ये गुन्हेगारी थांबण्यास मदत देखील होते। चौथा प्रश्न मी विचारला होता की पोलिसांचा गुन्हेगारावरील वचक संपला आहे असं आपल्याला वाटतं का? तर याच्यामध्ये जवळपास 64% लोक म्हणतायत की होय, पोलिसांचा गुन्हेगारावरती वचक संपलेला आहे, तर 12% लोक म्हणतायत की नाही, पोलिसांचा गुन्हेगारावरचा वचक संपलेला नाही। काही प्रमाणामध्ये पोलिसांची भीती देखील आहे असं म्हटलं जाते, परंतु 64% लोक म्हणतायत की पोलिसांची आता कोणतीही भीती सध्याच्या काळामध्ये राहिलेली नाही असं म्हणणारे जवळपास 64% लोक आहेत। पुढचा प्रश्न आपण विचारला होता की आपल्या आजूबाजूला एखादा गुन्हा घडला तर त्याचाच व्यवस्थित तपास करून पोलीस गुन्हेगारांना शिक्षा होईल व पीडिताला न्याय मिळेल याची काळजी घेतात असे आपल्याला वाटते का? तर याच्यामध्ये जवळपास 56% लोक म्हणतायत की पोलीस व्यवस्थित तपास करत नाहीत आणि पीडिताला न्याय देण्याचा प्रयत्न देखील करत नाहीत किंवा पीडिताला न्याय मिळत नाही असे म्हणणारे 56% लोक आहेत, तर 16% लोकांना पोलिसांवरती अजूनही विश्वास आहे आणि पोलीस त्या अनुषंगाने काम करतात असं त्यांना वाटतं।
परभणीची जर परिस्थिती बघितली आपण तर परभणीच्या प्रश्नावरती आणि आताचे हे जे काही सर्वेमधले आलेले आकडे आहेत हे जर बघितले आपण तर आपल्याला असं दिसेल की पोलिसांवरचा जनतेचा विश्वास आता दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे. अर्थातच तो विश्वास आता संपुष्टात आलेला आहे असं म्हणायला देखील हरकत नाही. कारण पोलीस हे आता चोर सोडून संन्याशाला फाशीवर द्यायला निघालेले आहेत असं देखील म्हटलं जातं. ही म्हण आपली सुरुवातीपासूनच आहे की चोर सोडून संन्याशाला फाशी देण्याचं काम पोलीस जनता करत असते आणि पोलिसांनी सध्या तेच सुरू केलेलं आहे. परभणीमध्ये जे काही प्रकरण झालेलं आहे या प्रकरणामध्ये जर आपण बघितलं तर ज्या व्यक्तीने संविधानाची विटंबना केलेली आहे त्या व्यक्तीला लोकांनी स्वतःहून पोलिसांच्या हवाली केलेलं आहे, परंतु त्यावरती पोलिसांनी अजूनही कोणतीही कार्यवाही केलेली नाही. दुसरीकडे जे लोक संविधानाच्या बाजूने उभे होते त्यांच्यावर मात्र क्रूर अत्याचार करण्याचं काम सातत्यानं पोलिसांच्या माध्यमातून होत आहे. काल आपण एका व्हिडिओमध्ये आपण असं बघितलं की एका महिलेच्या पायावर दोन्ही पायावर उभं राहून पोलिसांनी तिला काठ्यांनी मारलेलं आहे. तर ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी या केलेल्या ट्विटमध्ये असं म्हटलेलं आहे की एक महिला जी नवजात बालकाची आई आहे तिला बाथरूममध्ये घुसून म्हणजे तिने स्वतःच्या संरक्षणासाठी बाथरूममध्ये जाऊन बाथरूमचा दरवाजा बंद केला होता, पण पोलिसांनी बाथरूमचा दरवाजा तोडला, ते बाथरूममध्ये गेले आणि त्या महिलेला त्यांनी अमानुष पद्धतीनं मारहाण केली. त्या आईचा आणि त्या नवजात बालकाचा काय गुन्हा असेल की पोलिसांना इतकं मोठं क्रूर कृत्य करावं लागलं. अर्थातच हे पोलीसच होते का असा देखील प्रश्न आपल्या समोर पडू शकतो, कारण पोलीस यांना काही मर्यादा घालून दिलेली आहेत. त्यांना देखील कायद्याची बंधनं आणि कर्तव्याची बंधनं आहेत, परंतु त्यांनी कुठलीही बंधनं पाळलेली नाहीत. याचाच अर्थ हे पोलीसच होते का असा देखील प्रश्न निर्माण होऊ शकतो, कारण अजूनही SP असतील किंवा तिथले जिल्हाधिकारी असतील त्यांच्याकडून कोणत्याही पोलिसाला अजूनही निलंबित करण्यात आलेलं नाही. कदाचित पोलिसांची वर्दी घालून दुसरेच लोक या गल्लोगल्लीमध्ये घुसलेले असावेत असा देखील संशय येऊ शकतो, कारण पोलीस अजून कुठलीही ॲक्शन घ्यायला तयार नाहीत. कारण त्यांचे पोलीस होते का हेच त्यांना अजून माहिती नाही आहे की नेमकं आपलेच पोलीस होते का दुसरे कोणी पोलिसाच्या वेशामध्ये आलेले होते हे त्यांना निश्चितपणानं माहिती नाही आहे आणि म्हणून कुठलीही ॲक्शन आतापर्यंत झालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. किंवा दुसरी महत्त्वाची गोष्ट हे असू शकते की कुठल्या तरी एखाद्या अधिकाऱ्याने याच्यामध्ये हस्तक्षेप केलेला असावा आणि त्याने हे सगळं घडवून आणलेलं असावं, या व्यतिरिक्त ते होऊ शकणार नाही. रोहित पवार यांच्या एका कार्यकर्त्याने काल ज्यावेळेस रोहित पवार त्यांच्या कॅबिनमध्ये बसले होते त्यावेळेस विचारलेला प्रश्न अतिशय धक्कादायक पद्धतीने मांडलेला आहे की जिल्हाधिकाऱ्यांना या कोम्बिंग ऑपरेशनच्या बाबतीमध्ये काहीही माहिती नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. अर्थातच जिल्हाधिकाऱ्यांना अजूनही याच्याबद्दल काहीच माहिती नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या महाराष्ट्राचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि एवढं मोठं प्रकरण होऊनही हिवाळी अधिवेशनामध्ये कुठल्याही एखाद्या आमदाराने असा प्रश्न उपस्थित केलेला नाही की परभणीचा अहवाल तात्काळ मागवून घ्या, परंतु या अहवालाची मागणी देखील कोणी केलेली नाही आणि सध्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्री यांनी देखील परभणीच्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि तिथून देखील कोणतीही माहिती सध्या मागून घेतलेली ऐकवत नाही आणि त्याच्यामुळं परभणीच्या प्रकरणाकडे मोठ्या प्रमाणामध्ये दुर्लक्ष देखील केलं जात आहे. एकूणच आपण जर चित्र बघितलं हे तर हे चित्र आपल्या पूर्ण मानवाधिकाराच्या उल्लंघनाच्या विरोधातलं आहे आणि जागतिक पातळीवरती देखील अशा प्रकारच्या ज्यावेळेस घटना होतात त्यावेळेस तिथे तात्काळ याच्यावरती कार्यवाही होते, परंतु परभणीचं प्रकरण होऊन आता जवळपास 8-10 दिवस उलटत आलेले आहेत तरीही याच्यावरती कोणत्याही पद्धतीची ॲक्शन कारवाई होत नाही आहे आणि म्हणून आपल्याला असं दिसतंय की हे जे काही प्रकरण आहे हे प्रकरण घडवून आणलेलं आहे का असा देखील संशय येऊ शकतो आणि त्याच अनुषंगाने ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी देखील ट्विट केलेलं आहे की नेमका याच्या पाठीमागे कोण मास्टर माइंड आहे, पोलीस इतके क्रूर कसे काय झाले. यापूर्वी एखाद्याच्या बाथरूममध्ये जाऊन एखाद्या महिलेला मारण्याचं प्रकरण कधीही महाराष्ट्रात घडलेलं नाही आहे, परंतु पहिल्यांदाच हे प्रकरण घडतं आहे. त्याच्यामुळं पोलिसांच्या एकूणच या भूमिकेवरती संशय घेण्यासाठी देखील वाव असू शकतो आणि हे जर चित्र आपण बघितलं तर हे चित्र अतिशय भयानक आहे आणि परभणीमध्ये जे काही झालेलं आहे त्या परभणीच्या प्रकरणाने अनेकांचे बळी देखील घेतलेले आहेत. कदाचित आपल्यासमोर सोमनाथ सूर्यवंशी नावाच्या एकाच व्यक्तीचा मृत्यूचा आकडा समोर असू शकतो, परंतु अनेकांची परिस्थिती बिकट देखील असू शकते. ते घरामध्ये असू शकतात, पडलेले असू शकतात, ज्यांना पोलिसांनी अमानुष पद्धतीने मारहाण केलेली आहे असे लोक घरामध्ये देखील असू शकतात. सगळ्यांनाच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहेत अशातला भाग नाही आहे, अनेकांना मारलेलं देखील आहे. दुसऱ्या बाजूला आपण हाही व्हिडिओ बघितला होता की एक व्यक्ती हातामध्ये काठी घेऊन येते, ती पोलीस नाही आहे किंवा कुठलेही अधिकारी नाही आहे तरीही ती त्या व्यक्तीला मारहाण करते आहे. त्याचा देखील व्हिडिओ समोर आलेला आहे, परंतु त्याच्यावर देखील पोलिसांनी कोणतीही कार्यवाही केलेलं आतापर्यंत सांगण्यात आलेलं नाही आहे. त्याच्यामुळे हे एकूणच चित्र जर आपण बघितलं तर हे एकूणच चित्र
खूप प्लॅनिंगनं केलेलं होतं का, जसं बाळासाहेब आंबेडकर विचारतायत त्याच पद्धतीनं हे चित्र अतिशय प्लॅनिंगपूर्वक केलेलं आहे आणि जे काही आंबेडकरी चळवळीमधले लोक आहेत त्यांना मारहाण करायची, त्यांच्या घरात घुसायचं आणि त्यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे दाखल करायचे, अशा प्रकारचं हे षडयंत्र कुठे ना कुठे रचलं गेलेलं आहे. आणि म्हणूनच ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरती हा प्रश्न विचारलेला आहे की सोमनाथ सूर्यवंशी याचा नेमका खुनी कोण आहे, त्याचा खुनाला जबाबदार कोण आहे आणि हे जे काही पोलिसांचं क्रूर कृत्य आहे याच्या पाठीमागचा नेमका मास्टरमाइंड कोण आहे आणि हे प्लॅनिंग कोणी केलं होतं. अशा प्रकारचे प्रश्न ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी विचारलेले आहेत. आतापर्यंत त्यांच्या प्रश्नाला कोणतंही उत्तर आलेलं नाही आहे, परंतु एक गोष्ट नक्की आहे की हे सगळं मात्र प्लॅनिंगपूर्वक असावं, कारण इतकी क्रूरता, एखाद्या महिलेला तिच्या बाथरूममध्ये घुसून मारण्यासारखी क्रूरता आतापर्यंत महाराष्ट्राने कधीही बघितलेली नाही आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे पोलीस आपण कधीही पाहिलेले नाहीत. आणि त्याच्यामुळं याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये संशयाला जागा देखील राहते. बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं न्यायव्यवस्था, पोलीस यंत्रणा आणि तिथले जिल्हाधिकारी याच्यावरती काय उत्तर देतात. एकूणच आपल्याला बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ट्विटबद्दल आणि परभणीच्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.